वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा कारनामा आता समोर आलाय। नवी मुंबईतल्या अपघातानंतर ट्रकच्या क्लिनरचं अपहरण केल्याचा आरोप खेडकर कुटुंबावर झाला। तपासासाठी पोलीस गेल्यावर त्यांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचं देखील कळतंय। आज पुन्हा एकदा पोलीस तपासासाठी गेल्यावर पूजाचे आईवडील दोघेही फरार असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे वादग्रस्त खेडकर कुटुंबाचा नवा वाद आता चांगला चर्चेत आलाय। पाहूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा कारनामा। पोलिसांशी अरेरावी, आरोपीला पळवून लावलं। पूजाच्या आईने पोलिसांवर कुत्रे सोडले। मनोरमा खेडकर विरोधात FIR दाखल। बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबाचा एक नवा कारनामा समोर आलाय। नवी मुंबईतील एका अपघाताच्या घटनेनंतर अपहरण, पोलिसांसोबत अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप खेडकर कुटुंबावर होत आहेत। या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी दिलेली नोटीसही खेडकर कुटुंबाने फाडल्याचं समोर आलंय। त्यानंतर पूजाची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार झाले। मात्र दुपारी खेडकरांच्या घरात जेवणाचे 2 डबे पोहोचले। ते डबे नेमके कुणासाठी मागवले असा प्रश्न आता विचारला जातोय। दरम्यान दुपारी पुन्हा एकदा पोलीस बाणेर परिसरातील बंगल्यावर दाखल झाले तेव्हा गेट बंद होतं। पोलिसांनी गेटवरून आत प्रवेश करत 2-4 वेळा दरवाजा वाजवला। बंगल्याच्या परिसराची पाहणी केली, पण बंगल्यात पोलिसांना कुणीही आढळून आलं नाही। मनोरमा खेडकर यांचं घर पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी पासून तर बाणेर रोडवर असणारं हे 112 क्रमांकाचं इथलं घर, हे घर मागील 1-2 दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले। पुन्हा एकदा याच्यासाठी म्हणतो कारण मनोरमा खेडकर म्हणजे या पूजा खेडकर तिच्या आई, त्या विवादित विलंबित IPS अधिकारी ज्यांना अंबर दिवा हा प्रशिक्षणात वापरल्यामुळे ज्या ज्या गोष्टींना सामोरं जावं लागलं, त्यानंतर त्यांचे जे सर्टिफिकेट त्याच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी समोर आल्या आणि याच मनोरमा खेडकर यांच्या कारावाई काल जे ऐरोली ते मुलुंड दरम्यान प्रवास करताना एका स्टारचं मिक्सर टँकरबरोबर जे काही क्लॅशेस झाले त्या दरम्यान वाद तयार झाले। त्या वादातून मनोरमा खेडकर यांनी चक्क त्या ड्रायव्हरला आपल्या कारमध्ये घातलं आणि याच घरामध्ये घेऊन आल्या, तिथे दाबून ठेवलं, त्याला मारहाण केली, जबरदस्तीने त्याला घेऊन आले। मनोरमा खेडकर यांच्यासोबत एक अज्ञात व्यक्ती होती असा गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र त्या दिलीप खेडकर म्हणजे तिचे पतीच होते म्हणजे पूजा खेडकरचे वडील अशी काही माहिती मिळते। मुंबईला गुन्हा दाखल आहे। 2 मिनिटं नवी मुंबईची टीम आहे। आम्ही कालपासून इथे आरोपीचा शोध घेत आहोत। आरोपीचे नाव निष्पन्न करण्याचं जे पुरावे मिळाले त्यावरून आरोपी निष्पन्न करायचं काम चालू आहे, तपास चालू आहे। काल सुद्धा पोलीस आले तेव्हा तपासात सहकार्य झालं नाही आणि तपासात अडथळा आणल्यामुळे चतुर्थी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जी गाडी आहे, ज्या गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी नॅशनल हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि ते जे घर होतं ते त्या घरी गेलं असता त्या ठिकाणी तपास पथकाला तेथे राहणारे जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांचे एक पती आहेत दिलीप खेडकर आणि दुसरा त्यांच्यासोबत असलेला त्यांचा जो बाउन्सर कम बॉडीगार्ड आहे तो प्रफुल्ल साळुंके म्हणून हा व्यक्ती आहे। या गुन्ह्यामध्ये तिघांनाही आरोपी करण्यात आलेला आहे। त्यांचा शोध घेऊन त्यांना पुढील कारवाई करण्यात येईल। दरम्यान पूजा खेडकरचं कुटुंब पुन्हा एकदा वादात का सापडलं, ते प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूया। शनिवारी संध्याकाळी मुलुंड ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि लँड क्रुझर गाडीचा अपघात झाला। अपघातानंतर गाडीतील 2 अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा क्लीनर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने गाडीत बसवून घेतलं। ट्रक चालकाने मालकाला माहिती दिली आणि रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली। पोलिसांनी संबंधित गाडीचा मागोवा घेतल्यानंतर ती गाडी पुण्याच्या बाणेर रस्त्यावरील एका बंगल्यासमोर आढळली। संबंधित बंगला पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी बंगल्याचं गेट ठोठावल्यावर पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला। उलट पोलिसांच्या अंगावर घरातले कुत्रे सोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। काही वेळ वादावादी झाल्यानंतर क्लीनर प्रल्हाद कुमारला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। या प्रकरणावरून मनोरमा खेडकर यांच्यावर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
सरकारी कामात अडथळा आणणं, आरोपीला पळवून लावणं असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। पूजा खेडकरच्या घरी मुंबई पोलिसांनी लावलेली नोटीसही फाडण्यात आली आणि पूजाचे आई-वडील दोघंही फरार झाले। ज्या गाडीचा अपघात झाला होता किंवा जी गाडी या गुन्ह्यातली होती त्या गाडीसह ते फरार झालेले आहेत। पोलिसांनी काल ही गाडी कंपाऊंडमध्ये आहे असं निश्चित केलं होतं। त्यांनी ती गाडी बघितलेली होती आणि आता मात्र ती गाडी आणि ती गाडी चालवणारे सगळेच फरार आहेत। आता असं निश्चितपणे म्हणता येईल की ही जी गाडी चालवत होते ते पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरच चालवत होते। त्यामुळेच आपल्या नवऱ्याला अटक होऊ नये म्हणून त्या महिलेनं म्हणजे मनोरमा खेडकरने पोलिसांना आत येऊ दिलं नाही। आतमध्ये दिलीप खेडकर आणि बाकी सगळे लोकही होते जे गुन्ह्यामध्ये सामील होते, तरीही आत येऊन दिलं नाही आणि आता त्या आपल्या नवऱ्यासह फरार झालेले आहेत। त्याच्यामुळे पोलिसांनी आपली शोध मोहीम तीव्र केलेली आहे असं सध्या दिसतंय। 2023 बॅचच्या IAS अधिकारी पूजा खेडकरला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली। प्रशिक्षणाच्या काळातच त्यांनी अनेक सोयी सुविधांची अवास्तव मागणी केली। पूजा खेडकरची 4थ्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, पण कक्षाला अटॅच्ड बाथरूम नसल्यानं त्यांनी तो कक्ष नाकारला। सोबतच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं अँटी चेंबरही बळकावलं। पूजा खेडकरच्या या मनमानी कारभारामुळे अखेर त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी गेल्या। पुढे नियमांचा भंग केल्याप्रकरणात त्यांना बडतर्फही करण्यात आलं। दुसरीकडे पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरही एका प्रकरणात वादात सापडल्या होत्या। मुळशीमध्ये शेतीच्या वादातून मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला थेट बंदूक दाखवत धमकावलं होतं। तो व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आणि आता एका क्लीनरच्या अपहरणानंतर चौकशीसाठी आलेल्या पोलिसांवर कुत्रे सोडण्याचा प्रतापही त्यांनी केलाय। आता पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण वादग्रस्त खेडकर कुटुंबाच्या नाना कळा कधी संपणार हा प्रश्न मात्र कायम आहे। राहुल कुलकर्णीसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।